नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। परतूर तालुक्यातील कोकाटे हदगाव येथे शासनाच्या विकास कामांच्या निधीमध्ये अपहार झाल्याची तक्रार। जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील मौजे कोकाटे हदगाव येथे शासनाने दिलेल्या निधीचा कोणतेही कामे न करता केवळ कागदोपत्री कामे दाखवून बिले उचलल्याची तक्रार जिल्हाधिकारी जालना, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना, गटविकास अधिकारी परतूर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले आहे। याबाबतचे निवेदन योगेश राठोड, राम राठोड, करण राठोड व इतर ग्रामस्थांनी दिले आहे। परतूर तालुक्यातील मौजे कोकाटे हदगाव येथे शासनाने मोठ्या प्रमाणात विकास कामांसाठी निधी दिलेला आहे। या विकास कामांचा निधी गोरगरीब जनतेला उपयोग होण्यासाठी आवश्यक असताना ग्रामपंचायत सरपंच व ग्रामसेवक यांनी गावामध्ये कोणतेही विकास कामे न करता या निधीचा अपहार केला आहे। गावामध्ये रस्ते विकास झाला नाही। ग्रामपंचायत मार्फत फिल्टर वॉटर प्लांट उभारण्यात आला आहे, पण याचा गावकऱ्यांना लाभ झाला नाही। शासनाच्या विकास कामाबाबत भ्रष्टाचार झाला असून याची चौकशी करावी, तसेच 15 दिवसात चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अन्यथा शासकीय कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा योगेश राठोड, राम राठोड, करण राठोड व ग्रामस्थांनी दिला आहे। रयत समाजासाठी राम राठोड, परतूर, जालना। प्रथम आपलं नाव काय आहे आणि कशा संदर्भामध्ये कलेक्टर ऑफिसला तुम्ही आलात? माझं नाव करण विष्णू राठोड आहे। आम्ही इथं आलेलो आहे। आमच्या याच्या मागे एक कारण आहे, ते कारण आहे भ्रष्टाचार। मी कोकाटे हदगाव तांबा इथं राहणारा रहिवासी आहे। माझं म्हणणं असं आहे, आम्ही ग्रामपंचायतमध्ये गेलो, तिथं जाऊन आम्ही विचारलं त्यांना की बाबा काय नेमकं काय कारण आहे की एवढं भ्रष्टाचार काऊन चालू, कारण की आम्ही पूर्वी डिटेल काढून तिथे गेलो। तर तिथं जाऊन गेल्यानंतर बोलल्यानंतर ते आम्हाला म्हणतात की म्हणजे शिव्या वगैरे दिल्या आम्हाला, आम्ही सांगू शकत नाही। तर तसं काही करून आम्हाला म्हणजे तुम्हाला जे काही करायचं ते करू शकता, तुम्ही आमचं काही वागणंही करू शकत नाही, काही नाही। बस यासाठी आम्ही मग त्याच्यानंतर पंचायत समितीमध्ये गेलो, तिथं पण निवेदन दिलं, तिथून पण काही झालं नाही, त्याच्यासाठी मग आलो।